नमस्कार. आम्ही कृषी महाविद्यालय बारामतीच्या कृषी कन्या आज शिरसुफळ येथे आपल्या गावचे उपसरपंच सदाशिव आटोळे कुक्कुटपालन उद्योजक यांची मुलाखत घेणार आहोत. तुम्ही तुमची माहिती सांगा आम्हाला थोडी. मी सदाशिव आटोळे. मी साधारणतः 2000 साली हे शेड बांधलं. त्या म्हणजे साधारणतः आता 25 वर्ष झालं. 25 वर्ष मी हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो. हा माझा आधी स्टार्टला पार्ट टाईम व्यवसाय होता. नंतर हा पार्ट टाईम व्यवसाय नसून नंतर माझ्या ध्यानात हा कायमस्वरूपी एक व्यवसाय म्हणून आजकाल बघायला लागतो. तुम्ही शेतीपूरक व्यवसाय हा नुसता शेतीपूरक व्यवसाय करून होऊ शकत नाही. त्याला पूर्ण वेळ दिला तरच तो व्यवसाय होऊ शकतो. एवढं मी ह्या निमित्तानं तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायला प्रेरणा म्हणजे असं झालं की त्यावेळेस शिक्षण कमी होतं, काम नव्हतं आणि आमचा हा भाग दुष्काळी भाग होता आणि पाण्याचं प्रमाण कमी. मग काय करता येईल, आपल्या शेती बी कमी. त्यामुळे मग त्यावेळेस मी आधी प्रथमतः मी रिक्षा व्यवसाय करत होतो. मग रिक्षा विकून टाकले आणि चला बाबा कोंबड्याचा एक शेड बांधू असा विचार केला. त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये मी प्रयत्न केला, मिळतोय का. मला स्टार्टला पिलं मिळत नव्हते किंवा कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपन्या त्या म्हणले की बाबा आम्ही तुम्हाला आत्ता पिलं देऊ शकत नाही. त्यामुळे मी गावरान पोल्ट्री फार्म केला होता थोडासा. ते बघून मग कंपनी मला म्हणले घ्या ठीक आहे बांधा. त्यावेळेस मी 2-2.5 लाख रुपये घालून मी त्यावेळेस हा व्यवसाय चालू केला. मग आता तुमच्याकडे कुठल्या प्रजातीच्या कोंबड्या आहेत? नाही हे सगळं बॉयलर. हे आम्ही एकच आहे बॉयलर कोंबड्या. म्हणजे हे फक्त चिकन तयार होऊ शकतं. हा तुमच्या अंड्याचे नाहीत, बॉयलरमध्ये. आणि आता किती कोंबड्या असतील मग? आता 4000 कोंबड्या आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही खाद्य काय देता मग त्यांना? खाद्य नाही, हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही करतो. कारण स्वतःचं ब्रीड आणणे, तुमचं खाद्य आणणे किंवा मार्केटिंग ह्या गोष्टी एवढ्या सहज शक्य नाहीत. आज ह्या पोल्ट्री व्यवसायात सगळ्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये कंपनी मोठ्या मोठ्या कंपन्या उतरल्या आहेत. त्या कंपन्यांपुढे सर्वसामान्य शेतकरी टिकावं लागू शकत नाही. हे काय करतात कंपन्या, आपलं शेड असतं, लाईट पाणी आपलं असतं. कंपनी काय करते की त्यांचे पिलं टाकते, प्लेसमेंट करते, खाद्य तेच पुरवतात आणि औषधं तेच पुरवतात. आपण काय फक्त काम करायचं. त्यांचं एक सुपरवायझर रोज येणार, पाहणार. आज मर्कीच झाले, साधारणतः आपल्याला 4000 पिलं आले. 4000 समजा आपले साधारणतः 45 दिवस पक्षी राहतात, 45 ते 50 दिवस. 45 दिवस आपल्याला 200 पक्षी मेला. 200 पक्षीमध्ये आपल्याला 4800 पक्षाचा आपल्याला हिसाब द्यायला लागतो. त्यात लंगडे किती काय किती. जर पक्षी शॉर्ट लागले तर आपल्याकडे पेनल्टी घेतात. आणि किती खाद्य खाल्लं आणि किती चिकन तयार झालं ह्या रेशोवर आम्हाला पैसे मिळतात. एक गॅरंटेड पैसे नाहीत आम्हाला की बाबा एक 50,000च मिळणार आहेत. आम्हाला कधी 30,000 मिळतील किंवा 70,000 मिळतील किंवा कधी कधी आम्हाला 20,000 रुपये मिळतील. हे गॅरंटी नाही. कारण का पक्षीच शेवट रोगराई, व्हायरल रोग आहेत. शेडचं प्रमाण आता जास्त झालेलं आहे, व्हायरल रोग बी येऊ शकतात. हा व्यवसाय चांगला नाही असं म्हणत नाही मी, पण गॅरंटेड नाही. आता तुम्ही जे औषध बोलला तुम्ही लसीकरण कसं देताय? लसीकरण कसं असतं, ह्यात गंबोरा आणि लासुटा ह्यांच्या लसी असतात. साधारणतः लासुटा आपण 7व्या दिवशी देतो आणि गंबोरा देतो आपण साधारणतः 15-16व्या दिवशी. आता तुमची जी आता ही पोल्ट्री आहे त्याच्यामध्ये कोणतं तुम्हाला जास्त रोग दिसून येतात? नाही, आता जो पहिले जे होते मानमोडी, जे जुने रोग होते ते जवळजवळ संपत झाले. आता आरडी नावाचा एक रोग आहे. आरडी म्हणजे कसा, सर्दी येतो, सर्दीतनं तो त्याचे जे अन्ननलिका चपक होते आणि त्यातनं तो पक्षी मरतो. आणि साधारण हे सगळे रोग व्हायरल जे असतात. व्हायरलमुळे काय होतं, आज जरी माझं 40-42 दिवसापूर्वी मला वाटतं की माझं चांगलं आहे, तर शेवटच्या 4 दिवसात मी तो बिघडू शकतो. हा थोडाफार नशिबाचा व्यवसाय आहे. तुम्ही याचे उपाय कोणता करता? उपाय काय, औषधं मारणे, सर्दी येऊन कंट्रोल करणे. हलकं जे लॅटरिंग असतं, लॅटरिंग हलवलं त्यातला अमोनिया बाहेर निघतो. अमोनिया राहायला नाही पाहिजे. पक्षी हेल्दी राहायला पाहिजेत. किंवा त्याचं लहानपणी ब्रुडिंगमध्ये त्याला तापमान मिळायला लागतं. लहानपणी पहिल्या आठवड्यात 200 ग्रॅम पक्षी झाला तर साधारणतः चांगला निघतो. पहिल्या 7 दिवसात 200 ग्रॅम वजन आलंच पाहिजे. पक्षी मजबूत गोल झाला पाहिजे, लंबूका पक्षी नाही झाला पाहिजे. कोणकोणत्या अडचणी येतात आणि तुम्ही त्यांचा कसं सॉल्व्ह करता? अडचणी म्हणजे कसा, ऊन वारा पाऊस हा बाहेर व्यवसाय आहे. क्वांटिटी जास्त असतात, गर्दी होते. पाऊस आले पडद्याची झाक करायला लागते. पाऊस आला पाण्यात जाऊ शकतं, पडदे उघडणे राहिले तर. आणि निसर्गाची विसात लागते. व्हायरल रोग नाही आले पाहिजे. आता आपण रोडला आहे. हा रोड व्यवसाय हा रोडलाच करायला लागतो. रोड लागतोच ह्याला. रोडवरनं गाड्या जातात, काही व्हायरल गाड्या दुसऱ्याकडच्या 6 घेऊन जाणाऱ्या कोंबड्या असतात.
नवीन वाढला आपल्याकडे येऊ शकतो. आणि कुत्री, मांजर, बोका, मुंगूस ह्याचा सगळ्यात मोठा शत्रू. कारण एक मुंगूस जर शेडमध्ये तो पण मुंगसाला जायला किती जागा लागतो. एक शेजारातनं मुंगूस जर गेलं तर त्याचं पक्ष्यांचं रक्त पिण्याचं इतकं प्रमाण आहे की तासात तो 500 पक्षी मारू शकतो. त्यामुळे बाहेरचं कुत्री, मांजर यांच्यापासून सारखं लक्ष ठेवावं लागतं. तुम्ही या व्यवसायामध्ये कुठल्या नवीन पद्धतींचा आणि त्याचबरोबर पारंपरिक पद्धतींचा वापर करता? नाही, आता ही बॉयलरचं आहे, त्यात नवीन दरवेळेस येतं. कारण प्रत्येक कंपनीचं एक सुपरवायझर असतो. कंपनीचे तिथं रोज त्यांची 8 दिवसाला 10 दिवसाची मिटिंग असते. तिथनं त्यांनी जे आम्हाला माहिती पुरवली की बाबा हे औषध द्या, किंवा तुम्ही आता बाबा हे भांडी ठेवा, ते भांडी वाढवा, खाद्याची भांडी वाढवा, पाण्याची भांडी वाढवा, नवीन त्यांचे जे सांगतात ते आम्हाला सगळं फॉलो करायला लागतं. कारण आम्ही जास्त डोकं वापरलं तर ते म्हणतात तुम्हाला कुणी सांगितलं. आम्हाला कंपनी सांगते, कारण हा पक्षी शेवट कोणाचं खाद्य, पक्षी ब्रीड हे सगळं कंपनीचं आमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट करून घेतलेलं. त्यामुळे कंपनी जे सांगते तेच आम्हाला करायला लागतं. नवीन आमचं डोकं काय वापरून देत नाही. कुठली कंपनी रेफर करते तुम्ही यासाठी? आताचे ना, आता ही सिद्धिविनायक पक्षी माझा, सिद्धिविनायक कंपनीचा. हे पहिले बारामती ॲग्रो कंपनीचं साधारणतः 20 वर्ष गेलं. नंतर मी किरण ॲग्रो नंतर वाटतं दुसऱ्या कंपनीने लोकल कंपनीचा घेतलं होतं. नंतर सिद्धिविनायक कंपनी. मग आता तुम्हाला या व्यवसायातून वर्षाला निव्वळ नफा किती मिळतो? निव्वळ नफा काढता येत नाही, पण एक माणसाला व्यवसाय राहतो. साधारणतः 5,000 पिल्लं असले, 5,000 पिल्लं असले तर साधारण तुम्हाला वार्षिकात 1-3 लाख रुपये राहू शकतात. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला.